स्पीड बघा कसला आलाय मित्रांनो, त्या टाईपचा स्पीड आलाय. मग ती जावला तो आता बर्फात मला दिसत आहेत. या मंडळी एकदम सुपर जावला उतरलेला आहे. नमस्कार मंडळी, तर मी सनील पेडी एसपेडी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. तर मंडळी संध्याकाळचा टाईम आहे आणि आता चालू आहे. सकाळी डोली मारलेल्या आहेत, त्यात आता पालूसाठी बघूया मंडळी काय मारलं लागतं डोलीला, नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार आहे. ते व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. तर थोड्या आपली आता होडीसुद्धा निघेल, नंतर जाऊया डोल मासेमारीला. मंडळी वाळासुद्धा दिसते बघा, आपल्या होडीचे भावतेसुद्धा हालताना सुद्धा आहे. तर मंडळी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. बघू आज काय मारलं लागतं डोलीला. आता अंधार सुद्धा पडलाय, नजारा बघा एक नंबर असा नजारा आपल्या खाडीमधला. आता होड्यासुद्धा तर जायची सुरुवात झालेली आहे. थोड्या वेळातच जाऊया आपण सुद्धा. नजारा बघा मित्रांनो, एक नंबर असा नजारा आपल्या खाडीतला संध्याकाळचा. चला म्हटलं जाऊया, तिथे आपले डोल आहे तिथंच गेल्यावर डायरेक्ट भेटूया. आता अंधार सुद्धा पडला त्यामुळे जास्त काय दाखवता येणार नाही. पहिली डोल तर मंडळी हा बघा आपला पहिल्या डोलीचा मावळा दिसते, जावळा सुद्धा आहे. एक टोपला आलाय छोटा, एक टोपला आपला आला होता या डोलीमध्ये, पहिल्या डोलीमध्ये. आता दुसऱ्या डोलीमध्ये बघूया काय मावळा आहे. होडी सुद्धा बघा अशा प्रकारे हालत आहे आणि वारा सुद्धा निघालेला आहे. तर मंडळी आपल्याला दुसऱ्याचा डोल आलेला, तर दुसऱ्या डोलीमध्ये काय मावळा बघूया. दुसऱ्या डोलीचा हा बघा म्हणजे आपल्या दुसऱ्या डोलीमध्ये आला होता तो मावळा दिसतो तुम्हाला बघा. एक स्पीड बघा कसला आलाय मित्रांनो, त्या टाईपचा स्पीड आलाय, एकदम जिवंत आहे मित्रांनो. बघा मित्रांनो चावला पण मस्त आहे, कोलबी सुद्धा दिसते मित्रांनो. म्हणजे दोन डोली पालवल्या. आता आपल्या होडी चालू त्या किनाऱ्यावर. तर 15 मिनिटात आपण आलो होतो या डोल लावल्या त्या ठिकाणी. तर पुन्हा आपल्या 15 मिनिटात आपल्या खाडीमध्ये पोचणार आहोत. सर्व म्हणजे तुम्हाला नंतर दाखवतो शॉर्टिंग केल्यानंतर काय मारत होतो. त्याच्यामध्ये काही जास्त काय मावळा काय दिसत नाही, ते दाखवतो तरी पण काय आहे तो मारत होतो. तर आता सुरुवातच आहे डोल मासेमारीची, पहिलाच दिवस होता आपला डोल मासेमारीचा. तर म्हणजे आता मावळा शॉर्टिंग करून घेऊया, तर तुम्हाला दाखवतो काय होतं तो मावळा. बघा अशा प्रकारे इकडे सुद्धा दिसत आहेत बघा. अशा प्रकारे छोट्या साईजच्या इकड्यात भरपूर बनवून आलेले आहेत आपल्या डोलीमध्ये. ही बघा म्हटलं एक मासली बघा, एकदम जिवंत आहे मित्रांनो. कवटी मासली दिसत आहे, मोठ्या साईजची, एकदम फ्रेश जावला, मोठ्यावर साईजचा जावला दिसत आहे. पण यामध्ये जास्त कसरत नव्हतं जास्त मित्रांनो. बघा अशा प्रकारे ढिलीची छोट्या साईजची भरपूर बनवून दिसत आहे. त्यामुळे साफ करायला थोडा त्रास होते मंडळी. आपल्या बघा डोलीमध्ये आला होता एकदम छोट्या साईजचा लॉबस्टर दिसतो तुम्हाला. शेवूनचा एक छोट्या साईजचा जीव दिसतो मित्रांनो बघा, लॉबस्टर. तर आपण सोडूया पाण्यामध्ये मित्रांनो, कारण जिवंत आहे तो. एकदम छोट्या साईजचा आपल्या डोलीमध्ये आला होता बघा, एकदम जिवंत आहे. थोडा सोडूया आपण पाण्यामध्ये मित्रांनो. चलो मंडळी हा बघा दुसरा एक शेवून दिसत आहे.
दुसरा एक लॉबस्टर छोट्या साईजचा, त्याला सुद्धा थोडी आपण पाण्यामध्ये मित्रांनो एकदम जिवंत असलेला आहे मित्रांनो. हा बघा लॉबस्टर छोट्या साईजचा, हा बघा एकदम जिवंत आहे मित्रांनो. त्याला सुद्धा आपण थोड्या पाण्यामध्ये दुसरा शेवून आपल्या आल्या त्या दोलीमध्ये कुठे घ्यायला बघा मंडळी. तर आपण त्याला सुद्धा आपण थोड्या पाण्यामध्ये म्हणजे हा बघा अजून एक शेवून छोट्या साईजचा आपल्या डोलीमध्ये आला होता. एकदम जिवंत आहे मित्रांनो. तुम्हाला हालचाल समजत असेल. हा सुद्धा जिवंत आहे. तिसरा शेवून दिसत आहे छोट्या साईजचा मित्रांनो. तर आपण त्याला सुद्धा थोड्या पाण्यामध्ये रात्रीची आपण डोल मारण्यासाठी आलो होतो. आणि बघा आपल्या एकाच डोलीमध्ये 3 छोट्या साईजचे शेवून भेटले होते. लॉबस्टर ज्याला बोलतात, त्यांचे किल्ले आहेत. त्याला आपण थोड्या पाण्यामध्ये बघा म्हणजे आपल्या होडीचा किनारा आलेला आहे. आणि बघा आपल्या एका डोलीचा मावरा सॉर्टिंग करून झाला आहे. डोली आपण खाली द्यायला 15 मिनटं गेली म्हणजे आपण एका डोलीचा मावरा सॉर्टिंग करून झाला आपला. बघा म्हणजे याच्यामध्ये वाकटीसुद्धा दिसत आहे. छोट्या साईजची वाकटी, सुट्टेरी वाकटी ज्याला बोलतात, ठीक आहे ती वाकटी. आणि बघा 2 कवट्या मागलासुद्धा दिसत आहेत. काला काला केला आहे सगळा. आणि इकडे बघा 2 आपले स्क्वीड होते. बघा स्क्वीड सुद्धा आहेत. स्क्वीड बोंबील सुद्धा दिसत आहेत. मांदेली पण आहे, काठी मांदेली आणि कोलबी. बघा एका डोलीचा मावरा स्टार्टिंग झाला, तोच मावरा दिसते इथे या 2 टोपल्यामध्ये तुम्हाला. म्हणजे आपल्या एका अजून डोलीचा मावरा सॉर्टिंग करायचा बाकी आहे. ही आपण सॉर्टिंग केला तो दुसऱ्या डोलीचा मावरा सॉर्टिंग केला. आणि एक शेळ्या माकुलचा दिसते बघा मित्रांनो. शेळ्या माकुल बघा म्हणजे शेळ्या माकुल बघा हाताला चिपकला. दुसऱ्या डोलीचा मावरा सॉर्टिंग करायला सुरुवात केलेली आहे. बघा मावरा सॉर्टिंग करून झाला आपला. आणि होता तो मावरा बघा मिक्स कोलबी दिसते, चैती कोलबी जास्त आहे याच्यामध्ये. होतं तो जावला बघा मित्रांनो, मस्त मोठ्या त्याच्यात जावला आहे. असं बघा इचडी सुद्धा भरपूर पण आले. छोट्या साईजची इचडी, मोठी तर 1 नंबर खायला लागते, पण हे आहे ते सर्व छोट्या साईजचे आहे. त्याच्यावर एक निवडा लागते बघा. तर मला ह्या जावला दिसत आहे. तो आता बर्फात मला जाईल, उद्या सकाळी तो सुकवण्यासाठी लावला जाईल. तसा तो मावळा तो आपला बर्फामध्ये स्टोअर करायचा आपल्याला जावला पण. मग ती जावला तो आता बर्फात मला तर दिसत आहेत, कारण आता सुकणार नाही. तो उद्या कसा उतरतो ते सुद्धा नक्की तुम्हाला बघायला मिळेल. बघा आपला एक पूर्ण टोपला करून जावला होता आपला 2 डोलीचा, त्याचा बर्फात मारलेला आहे. उद्या तो सुकवण्यासाठी लावला जाईल, ऊन पडेल तसा. मला पूर्ण बर्फाने भरले, बर्फाने मारले दिसते टोपला. तर मंडळी बाबा इथे जावला दिसत आहे, रात्रीचा जावला इथे. थोडा सुकायला टाइम लागेल, सुकल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं रात्री जावला होता मित्रांनो. हा बघा आपला एवढाच जावला होता 2 डोलीमध्ये, तोच तुम्हाला दिसत आहे बघा. हा बघा इथे जावला दिसते आपल्या रात्रीचा. या मंडळी एकदम सुपर जावला उतरलेला आहे. हा आहे तो रात्रीचा सर्व जावला आहे. आपण फ्रीजमध्ये ठेवला होता, त्यामध्ये बघा जावला कसा झालेला आहे. एकदम पांढरा जावला आहे बघा. जर आपण रात्रीत लावला असता तर हा पूर्ण लाल पडला असता. संध्याकाळची 2 मासेमारीसाठी गेलो होतो, त्यावेळी मी जावला बघितला असाल. 2 डोळी लावल्या होत्या, त्याच डोळीमध्ये जावला बघितला असाल. आपण तो
जावळा मिळाला होता, तो आपण बर्फामध्ये स्टोर करून ठेवला होता. तो आज सकाळी जसा ऊन पडला तसा आपण टाकला. उदाहरण आत्ताच सुरुवात झालेली आहे, त्यामुळे जावळा सुद्धा कमी होता. तो हळूहळू नक्कीच मला वाढताना दिसेल. चला मंडळी, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी भेटूया लवकरच पुढल्या मासेमारीच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.